उद्या विड्रॉल होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदचं चित्र स्पष्ट निर्माण होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके यांनी एका त्यांच्या उमेदवाराचं हळदी कुंकाला गेले असताना अपहरण झालं असं आरोप केलेला आहे. SP कार्यालयाकडे ते गेले होते. आणि मित्र हो, एकंदरीत सत्तेचा दुरुपयोग काय म्हणजे शेवटी काही जण फार मस्त उदाहरण एक नेते सांगायचे, म्हणजे पोरग गावामध्ये चौकात रिंगण करू आले, तक्रार करायला वडिलाकडे गेलं तर म्हणले वर आपल्या घराच्या गडीवर दरवाज्यावर जाऊन तो लघवी करतोय. अशा प्रकारचं चित्र हे आज भाजपच्या संदर्भात बघायला दिसत आहे. महायुती संदर्भात लातूर जिल्ह्यात बघायला दिसत आहे. औशामध्ये हाहाकार आहे. बडूरचं प्रकरण लोक विसरायला तयार नाहीत. औशामध्ये जे घडलं नगरपालिकेला तेही आमदार त्यातनंही काही शिकायला तयार नाहीत. आणि त्यापुढे जाऊन जे बडूरचं प्रकरण घडलं त्यामुळं त्यांनी दोन्ही आमदारावर जरी आरोप केला असला तरी परंतु ही अत्यंत गंभीर आणि एकदम निषेधार्ह घटना आहे. त्याचबरोबर अनेक जुन्या निष्ठावान लोकांना औशामध्ये उमेदवाऱ्या मिळाल्या नाहीत याची ही गंभीर पातळीवर चर्चा औसामध्ये हाहाकार. आणि मग संतोष मुक्ता विरुद्ध संतोष सोमवंशी दोघांच्याही होम मिनिस्टर तिथं आहेत. अटीतटीची चुरशीची निवडणूक होणार. त्यानंतर पाणीवाले पवार किल्लारी विरुद्ध बिराजदार, अशा लोखंडे विरुद्ध मानेचा माणूस, म्हणजे औशामध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार. आणि नंतर अहमदपूर हे बिलकुल म्हणजे त्यांनी तिकडं भाजप बरोबर युती केली आहे, कारण त्यांना सूरज पाटलाला जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळं ते कितपत देशमुखाच्या बद्दल बोलणार का तिथंही कातडी बचाव भूमिका घेणार. त्यामुळं लोक हे आता म्हणतात ठीक आहे, चाकूरमध्ये युती नाही आणि इकडं, आणि त्याचबरोबर चापोलीमध्ये जी उमेदवारी दिलेली आहे त्या चापोलीचा निकाल ब्रह्मदेव जरी आला तर त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार, म्हणजे नाव जरी सज्जन असलं आणि लोणाळे जरी असतील तरी परंतु त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची. त्यामुळं अहमदपूरची अवस्था तर न बोललेली बरी. उदगीरमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी निष्ठावंतांनी बंडखोरी केलेली आहे. ते निष्ठावंत निसटतात का काय इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिला असा गंभीर आरोप भाजपच्या निष्ठावान लोकांनी केलेले आहेत. आणि अशा एकंदरीत परिस्थितीत उदगीर में हाल क्या है दिलों का, न पूछो सनम आपका, म्हणजे अशा प्रकारचं उदगीरमध्ये जे संजय बनसोडे आणि भाजपच्या युतीचं मात्र सगळं ढालमोल अशी अवस्था निर्माण झालेली आहे. निलंगा देवणी आणि शिरोअनपाळ काही निष्ठावंत लोकांना डावलल्यामुळं तिथं सुद्धा धुसफूस आहे. पण मास्टर माइंड अरविंद पाटील अर्थात छोटू पाटील हे काहीही चमत्कार करू शकतात, कारण यंत्रणा निलंग्या तालुक्याची राबवत असताना संभाजीराव पाटलापेक्षा छोटू पाटील अर्थात अरविंद पाटील हे फील्डवरचं प्राण जायपाल वचन निभाय, लोकांना भेटले, करोनाच्या काळात मदत केली, सातत्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले त्या ठिकाणी अरविंद पाटील आहेत. त्यामुळं अरविंद पाटलाच्या भूमिकेवर हे ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला राहिला विषय रमेश कराड. त्या ठिकाणी रमेश कराड काही जरी म्हटलं तरी पानगावचे मतदार हे गेल्या वेळा सुरेश लहाने 550 मतांनी निवडून आले होते. त्या ठिकाणी आंबेकरला उमेदवारी दिल्यामुळं नेमकं काय घडणार आज तरी सांगणं कठीण आहे. पण शेवटी आंबेकर हा लढू शकतो. त्या ठिकाणी काही चांगलं घडू शकतं. त्याचबरोबर भिशे विरुद्ध भिशे ही अत्यंत इनामी आणि चुरशीची लढाई होणार. या ठिकाणी काँग्रेसनी जर ताकद लावली तर आशाताई भिशे यांचा गुलाल
लागू शकतो, पण गरज आहे काँग्रेसने त्यांच्याकडे व्यवस्थित पाहण्याची. सर्वदे यांच्या मिसेसला पोहरेगावमधनं उमेदवारी दिली असल्यामुळं रमेश कराड आमदार यांचा प्रयत्न हा कुठल्याही किमतीवर गेल्यासारखी वेळेसारखी परिस्थिती करण्याचा आहे. महापूरमध्ये गेल्या वेळा भाजप नव्हतं, पण यावेळा लोंढेताई ह्या अत्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण आहे. पण शेवटच्या टप्प्यात काय होणार किंवा विड्रॉल नंतर काय होणार हे सांगणं मुश्किल आहे. खरोळा मतदारसंघात व्हेरी गुड, थँक्यू, बेस्ट. हे जमत नाहीये, मुंबई नाही आहे, ये लातूर है, ये रेणापूर है. आणि या ठिकाणी नवनाथ भोसले यांच्या पुतण्याच्या मिसेसला उमेदवारी दिली असल्यामुळं नवनाथ भोसले यांच्या समोर धर्मसंकट आहे. आणि ओपन जागेवर ओबीसी महिलाला दिली याचीही लोक चर्चा करत आहेत. काय होईल आज सांगता येत नाही, कारण रमेश कराड आणि युवा नेतृत्व जे ऋषीदादा कराड हे काय करणार, किती वेळ घेणार, या सगळ्या गोष्टीवर महापूरचा निकाल आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, या ठिकाणी भातांगळीमध्ये जिल्हा परिषदला साळुंके एक चांगला धडपडणारा 15-20 वर्षापासनं गावची सरपंचकी असणारा तोंडात साखर आजाद शत्रू व्यक्तिमत्व विरुद्ध पडिले म्हणजे कुबेर अशी ही लढाई आहे. त्या ठिकाणी क्रॉस वोटिंग जर नाही झालं तर मात्र साळुंके निघू शकतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी वांगसकर हे शहरात राहणे ग्रामीण मध्ये आहे, पण आजच्या पातळीवर तरी वांगसकरांचा रिपोर्ट हे थोडं बरं आहे. आणि मालक बाळ मालक अर्थात देशमुख विरुद्ध वैजनाथ दादामुळे तर मी वारंवार म्हणतो मत मायनस होतात, पण त्यांचा मुलगा, कारण वैजनाथ दादाचा स्वभाव आहे इतर मार लागलाय थोडं जरा छच्छ हे अमृत आहे, हे जमत नाही. पण बाळ मालक एक गरीब स्वभावाचे, देशमुख असले गडीवरचे असले तरी संघटन कौशल्य, आणि यामुळं त्या ठिकाणी वैजनाथ दादाचे चिरंजीवावर तिथला निकाल अवलंबून आहे. आणि अशा एकंदरीत परिस्थितीत कब क्या होगा हे बोल नाही सकते, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं असून या सगळ्या जिल्हा परिषदामध्ये गेल्या वेळेस जसं लातूर महानगरपालिकेला झालं, जर समझ कर समझ को लाख समझाया परना समझा आणि मतलब निकल गया तो पहचानते नहीं, लोक पुन्हा पुन्हा सांगतात मी लातूरकडे लक्ष देणार, आणि ते लोक विसरलेले नाहीत. लोक हेही विसरलेले नाहीत की औशेकरांनी काय म्हटलं होतं की त्या गुरुजीला कायदा सुव्यवस्था फार चांगली आहे, त्याला खडकूची मदत केलेली नाही. लोक तेही विसरू शकत नाहीत. तिकीट वाटण्यात झालेला नगरपालिकेचा गोंधळ कॅश पेमेंट लोकांनी केलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा या माजी आमदार जे आलेले आहेत माने, लोक कहते हैं आते हैं माने जाते हैं माने हम नहीं पहचाने, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीनं फिल्डिंग लावली जाणार हे मात्र काळ आणि वेळच ठरवणार आहे. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.